We'll open our Bibles to Exodus chapter 33 verse 14. निर्गमाचा 33वा अध्याय आणि त्यातलं 14वं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. निर्गम 33:14. My presence shall go with you and I will give you rest. निर्गम 33:14 मध्ये लिहिलंय, माझी समक्षता तुझ्या संगती जाईल आणि मी तुला विसावा देईन. Praise God. देवाला धन्यवाद. What a blessed assurance. किती धन्य खात्री देव आपल्याला देत आहे. God is giving you a promise tonight. परमेश्वरच तुम्हाला आज रात्री हे वचन देत आहे The Lord, the maker of heaven and earth, की परमेश्वर प्रभू जो संपूर्ण स्वर्गाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता He आहे, is ready to go with you. तो तुमच्या बरोबर जायला तयार आहे. He is ready to be with you. तो तुमच्या समवेत राहायला तयार आहे. He says, I will personally go with you and everything will be fine. तो म्हणतो व्यक्तिगत रीतीने मी तुमच्या बरोबर जाईन आणि सगळं काही तुमचं चांगलंच होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Today at such a time, आज अशा वेळेमध्ये we need somebody to be with us. आपल्याला कुणाची तरी गरज आहेच आहे की ज्याने आपल्या बरोबर सारखं राहावं. Somebody strong. असं कोणीतरी की जो बलवान आहे, Somebody powerful. असं कोणीतरी की जो सामर्थ्यवान आहे, Somebody full of love. असा कोणीतरी की जो प्रेमाने ओतप्रोत भरलेला आहे, Somebody who cares for us असा genuinely. कोणीतरी की ज्याला अस्सल आपली काळजी आहे. And once you find such a person, आणि एकदा का आपल्याला असा एखादा व्यक्ती सापडला, you would love that he be with you at all times. त्या पश्चात आपल्याला असंच वाटत राहील सारखं की ह्या व्यक्तीनं माझ्या बरोबर 24/7 म्हणजे सारखं राहावं. But who can be? पण मग असा व्यक्ती असणार कोण आहे? Who can be with us 24/7? 24/7 आपल्या बरोबर कोणी राहू शकतं का? Only God. फक्त देवच हे करू शकतो. That also free. आणि ते सुद्धा फुकट. Today you hire a security man, you have to pay him. आज तुम्ही एखादा सिक्युरिटी गार्ड जरी भाड्यावर घेतला तर त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात. अंगरक्षक जरी घेतले तर त्यासाठी पैसे मोजावे लागतात. But yet he will only protect you. आणि तरीही फक्त ते अंगरक्षक तुमचं रक्षण करतील. He will not bless you. ते काही तुम्हाला आशीर्वाद देणार नाहीत. You need in every area a blessing. तुम्हाला आशीर्वादाचा प्रत्येक भाग गरजेचा आहे ना बेटा. And so only God तर फक्त देव, can help you देवच at फक्त such a तुम्हाला time. अशा वेळांमध्ये सहाय्य करू शकतो. And God says, आणि देव म्हटलाय, my presence shall go with you. माझी समक्षता म्हणजे माझा सहवास तुझ्या संगती जाईल. He didn't say, I will send my angels for you. तो असं नाही म्हणाला की मी माझे देवदूत तुझ्यासाठी पाठवीन I will send my servants to you. आणि माझे सेवक मी तुझ्यासाठी पाठवीन. No, I personally will be with you. देव स्वतः म्हटलाय की मी स्वतः तुझ्या सोबत असीन. Like a father says, son, I will be with you. जसे एखादा बाप आपल्या पोटच्या मुलाला म्हणतो ना की बेटा काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या बरोबर I राहणार आहे. don't trust in a servant. आणि माझा काही नोकरा चाकरांवर विश्वास नाहीये. I will personally be with मी you. व्यक्तिगत रीतीने तुझ्या बरोबर राहीन बेटा. So, presence speaks of a person's presence. तर समक्षता, सहवास म्हणजे एखाद्या माणसाची हजेरी, एखाद्या माणसाची उपस्थिती. It's not a shadow, it's not a phantom, ती सावली नाहीये, ते मृगजळ नाहीये, but the reality of the person. पण त्या व्यक्तिमत्वाची वास्तविकता आहे की खरोखरच माझ्या बरोबर तो आहे. God says, my presence shall be with you. ते म्हणतो माझा सहवास तुझ्या बरोबर राहील. You may not be able to see him, आणि तुम्हाला देव दिसणार नाही, but his presence will be there for you. पण देवाचा सहवास मात्र तुमच्यासाठी हजर असेल. Presence speaks of God's closeness to you. सहवास म्हणजे देव तुमच्या किती समीप म्हणजे जवळ आहे याविषयी बोलतो. Presence speaks about God coming near you. सहवास म्हणजे देव तुमच्या जवळ येणं, देवाने तुमच्या समीप येण्याविषयी बोललं जातं. Presence speaks about God staying with you. आणि सहवास, समक्षता म्हणजे देवाने तुमच्यावर मुक्काम ठोकणं, देवाने तुमच्यावर राहणं. सहवास या शब्दाचे वेगवेगळे अर्थ सांगतोय. To God. तर सांगायचं तात्पर्य Look to माझं God. असं आहे बेटा, to देवाकडे God. बघत बघत जीवन काढा. Look to God. देवाकडे बघत बघत जगा. Because Bible says in Psalm 37 verse 7, कारण की बायबल म्हणतं स्तोत्रसंहिता 37वा अध्याय त्यातलं 7वं वचन, rest in the Lord and wait patiently only on him. प्रभूमध्ये विसावा घ्या आणि धीराने फक्त प्रभूतच वाट पहा. Bible says in Psalm 62 verse 1, स्तोत्र 62 आणि त्यातल्या पहिल्या वचनामध्ये बायबल म्हणतं, I am at rest in God alone. My salvation comes only from him. मी फक्त देवामध्येच विसावा घेतो आणि माझं तारण फक्त देवाकडनंच येतं. मला वाचवणारा देवच आहे, माझी मुक्ती मला देवच देतो. That's what David is saying. असं दावीद बोलून गेलेला आहे. In Psalm 62 verse 5, David again स्तोत्रसंहिता says, 62 आणि त्यातल्या 5व्या वचनामध्ये दावीद परत म्हणाला, rest in God alone, my soul, for my hope comes from him. माझ्या जीवा फक्त देवामध्येच विसावा घे, कारण तुझी आशा देवाकडनंच येते. All your happiness, तुमचा सगळा आनंद, all your true success, तुमची सगळी खुशी, तुमचं खरं यश all your real fulfillment, आणि तुम्हाला
जे खरखुरं समाधान जे मिळतं, संपूर्णता जी वाटते, all that you want to live the best life, जी तृप्तता वाटते, जे काही तुम्हाला एक चांगलं आयुष्य जगायची इच्छा आहे, now depends on the presence of God. हे सगळं आता देवाच्या सहवासावर अवलंबून आहे बरं का, की तुम्ही देवाचा सहवास किती स्वतःबरोबर ठेवताय. That's why I promise you, म्हणून मी तुम्हाला लोकांना वचन देतो no matter where you are in life की आयुष्यामध्ये सध्याला तुम्ही कुठेही जरी असलात or what kind of challenges you are facing, आणि कुठल्याही पद्धतीच्या आव्हानांना जरी तुम्हाला तोंड द्यावं लागत असेल, you can enjoy your life even now. तरीही आत्ता देखील तुम्ही तुमच्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ Even शकता. in this pandemic, you can enjoy your life now. अगदी या महामारीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता बरं का. When the TV news are dishing out all gloomy news, जेव्हा टीव्हीवरनं सर्वच बातम्या आपल्याला अगदी उदास करून सोडणाऱ्या असतात, in the midst of it, त्या सगळ्यामध्ये you can enjoy life तुम्ही तुमच्या जीवनाचा मात्र पुरेपूर आनंद घेऊ शकता. because God is life. कारण म्हणजे देव जीवन आहे म्हणून. Yes. You walk with Him, तुम्ही देवाबरोबर चाला, all these things will have no effect on you. बाकी या सर्व गोष्टींचा तुमच्यावर काही परिणामच होणार नाही. Amen. Amen. It doesn't take too much time to prepare yourself or work yourself. स्वतःला कामाकडे लावणं, स्वतःची तयारी करणं, याला काही फारसा वेळ लागत नाही. All you have to do is carry the presence of God. एवढंच तुम्हाला करायचं आहे की देवाचा सहवास घेऊन फिरा.